या ठिकाणी आपण पाहतोय की आज मानवतमध्ये सकल मराठा समाजाची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली आणि या मीटिंगमध्ये काय काय ठराव झाले हे सांगा तुम्ही। प्रथमतः आता असा ठराव झालेला आहे की समाजामध्ये संघटन निर्माण झालेलं आहे, जेणेकरून समाज पुन्हा एकनिष्ठ राहील। आणि एवढंच नाही तर आरक्षणाचा जो काही प्रश्न जे की सोडवल्यासारखं असं भासून देत आहेत, जसं SC-BC आरक्षण देऊन कारण ती संविधानाला जर म्हणलं घटनेमध्ये SC ST आणि OBC हे तीनच आरक्षण आहे, त्यानंतर घटनेमध्ये दुरुस्त करून EWS घेतलं आहे। हे दिलेलं जे आपवादिक परिस्थितीमध्ये आहे याला आता तुम्ही बघत आहात हायकोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे। त्याच्यामुळे समाजानं एकनिष्ठतेनं आणि शांततेच्या मार्गानं समाज हा लढा असाच लढत राहणार आहे, जोपर्यंत समाजाला स्वतःचे कुणबी दाखले मिळाल्यानंतर कुणबी दाखले आणि त्याचे सगळे सोयऱ्याचे या कायद्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाज शांततेच्या मार्गाने चालणार आहे। आणि प्रत्येक तालुक्यावर एक संघटन निर्माण होणार आहे, तो संघटन पूर्ण प्रकारे समाजाला योग्य दिशेने नेणार आहे। आमच्या समाजाच्या मागं असा कोणत्याही व्यक्तीचा हात नसून किंवा समाज कोणत्याही एका व्यक्तीच्या मागं चालत नाही आहे, कारण SIT चौकशी नेमल्या गेलेली अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे। अनेक भ्रष्ट नेते आहेत, त्यांच्यावर अनेक गलिच्छ असे अपराध आहेत, परंतु त्यांच्यावर कोणतीही कमिटी नाही आहेत आणि आजही समाज त्यांना नेता मानतो। परंतु आज समाजाला आपल्या समाजानं आज स्वतःची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे। त्यामुळे एक लक्षात ठेवा, समाज हा कोणाच्या मागं नाही आहे, समाज स्वतः खडखडून जागा झालेला आहे। आणि समाजातील जे काही नेते आहेत, जे नेते मंडळी आहेत, जे समाजामध्ये ज्यावेळेस जरांगे पाटला SIT कमिटी नेमली त्यावेळेस कोणीही आवाज काढला नाही। त्याही लोकांना एवढं सांगायचं की आज समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेतील मराठा जागृत झालेला आहे। जे काही निजामी प्रवृत्तीचे जे काही मराठा लोक आहेत, जे राज्यकर्ते आहेत, त्यांना विरोध करून आम्ही स्वतः आमच्या रयतेतील लोक आम्ही राज्य सत्तेवर आणणार आहोत, जेणेकरून आमच्या समाजाचा प्रश्न मिटेल। आणि ज्यावेळेस गरजवंत मराठा सत्तेवर येईल त्यावेळेसच समाजाचा प्रश्न मिटल हा समाजाला विश्वास झाला आहे। त्यामुळे समाजानं कमिटी नेमली। प्रत्येक गावागणीस 2 उमेदवार तर आहेत, पण गावगणीस 2 3 आपल्यापरी जेवढे होते तेवढे हा बी प्रत्येक गावानं ग्रामपंचायतनं ठरून हा निर्णय घेणार आहेत। आणि एवढंच नाही तर संघटनही मजबूत होत आहे। याच्यामुळं समाजाची वाटचाल हा आरक्षण मिळेपर्यंत तर आता काही थांबायचं नाही, हे मात्र समाजानं गाठ मारली आणि तेही शांततेच्या मार्गानं। नक्कीच या ठिकाणी हा शांततेच्या मार्गाने जो काही प्रश्न आहे, समाजाचा मुद्दा आहे, या ठिकाणी मांडलेला आहे। या ठिकाणी